20 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. 13 ऑगस्टपर्यंत या अधिवेशनाचा कालावधी आहे आणि या काळात संसदेचं कामकाज 19 दिवस चालणार हे ठरलं होतं. या अधिवेशनात सरकार FCRA डिलिमिटेशन अशी महत्त्वाची विधेयकं मांडेल अशा चर्चा होत्या. त्यामुळे यंदाचं पावसाळी अधिवेशन गाजणार असंच बोललं जात होतं. पण हे अधिवेशन गाजतंय कशामुळे? तर विरोधक सभागृहात करत असलेल्या गोंधळामुळे. संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालावं म्हणून सरकारकडून विरोधकांना विनंती केली जाते. पण विरोधी पक्षांची, खास करून विरोधी पक्षनेते राहुल गांधींची प्रमुख मागणी एकच आहे. दिल्लीत झालेल्या लाठीचार्ज बद्दल अमित शहांनी संसदेत येऊन उत्तर द्यावं. राहुल गांधी या मागणीवर अडून बसल्यामुळे मोदी सरकारची सध्या मोठी अडचण होत असल्याचं दिसून येतंय. पण सरकारची ही अडचण फक्त या अधिवेशनापुरती मर्यादित नाही, तर हा राहुल गांधींनी मोदी शहांना ट्रॅप करण्यासाठी केलेला राजकीय डाव असल्याच्या चर्चा होत आहेत. या चर्चांमागची नेमकी कारण काय? सभागृहात गोंधळ घालून राहुल गांधी नेमकं काय साध्य करतायत? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबेडू. 20 जुलै ते 6 ऑगस्ट या काळात संसदेतल्या दोन्ही सभागृहांच्या एकूण 14 बैठका झाल्या. पण या 14 दिवसात लोकसभेचं कामकाज फक्त 15 तास तर राज्यसभेचं कामकाज फक्त 20 तास चाललं. शुक्रवार 7 ऑगस्टला सुद्धा सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर तासाभरातच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 10 ऑगस्ट पर्यंत स्थगित करण्यात आलं. सकाळी 11 वाजता सभागृहांमध्ये कामकाज सुरू झालं की 11 ते 12 या प्रश्नोत्तरांच्या तासातच विरोधकांकडून संसदेत गदारोळाला सुरुवात होते. राम मंदिर देणगी चोरी, पेपर फुटी आणि जेनझी आंदोलनात दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज या मुद्द्यांवरून विरोधकांकडून गोंधळाला सुरुवात होते. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसातून सरासरी 2 ते 3 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा तहकूब केलं जाते. या गदारोळातच विधेयकं मांडली जात आहेत. आतापर्यंत एकूण 7 विधेयकं सरकारकडून संसदेत मांडण्यात आली. त्यापैकी पेपर फुटी विरोधातल्या आंदोलनानंतर सरकारने आणलेलं परीक्षा सुधारणा विधेयक, यावर लोकसभेत 12 तास आणि राज्यसभेत 10 तास अशी एकूण 22 तास चर्चा झाली आणि हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स डेथ्स अमेंडमेंट बिल लोकसभेत फक्त 2 मिनिटांच्या चर्चेत पास झालं. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक विधेयक दोन्ही गृहात फक्त 14 मिनिटात पास झालं. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची संख्या वाढवण्याचं विधेयक चर्चा न होताच लोकसभेत पास झालं. तर इतर विधेयकं अजूनही लोकसभेत प्रलंबित आहेत. अधिवेशनात विरोधकांचा गोंधळ सुरू असल्याने डेडलॉकची परिस्थिती निर्माण झाली. ही कोंडी फोडण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांशी चर्चा करतायत. पण जोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत येऊन दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्ज बद्दल उत्तर देत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हीच राहुल गांधींची भूमिका आहे. पण यातून राहुल गांधी मोदी शहांना ट्रॅप कसं करतायत? तर यातला पहिला मुद्दा म्हणजे नंबर 1 पेक्षा नंबर 2 ला डॅमेज करणं. निवडणुका असोत किंवा लोकसभेतली चर्चा, गेल्या 12 वर्षात नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असाच सामना देशानं पाहिलाय. राहुल गांधी लोकसभेत आपल्या आक्रमक भाषणातून मोदींवर टीका करत आलेत, पण नरेंद्र मोदी सुद्धा राहुल गांधींना आपल्या शैलीत उत्तर द्यायचे. कधी गांधी घराण्याच्या घराणेशाहीवरून, कधी राहुल गांधींच्या आजी आणि पणजोबांवरून, तर काँग्रेस सरकारच्या काळातल्या धोरणांवरून मोदींनी राहुल गांधींना उत्तर दिलंय. अनेकदा मोदींनी राहुल गांधींच्या कृतीची लोकसभेत जाहीर खिल्ली सुद्धा उडवली आहे. थोडक्यात, जेव्हा जेव्हा राहुल गांधींनी मोदींना टार्गेट केलं तेव्हा तेव्हा मोदी त्यांना काउंटर करून काहीसे वरचढ ठरत असल्याचं पाहायला मिळालं. पण आता राहुल गांधींनी मोदींचे उत्तराधिकारी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्या अमित शहांना टार्गेट केलंय. 20 जुलैला संसदेवरच्या CJPच्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. त्यांना पोलिसांनी उचललं आणि जेनझी आंदोलन राहुल गांधींनी टेक ओव्हर केल्याच्या चर्चा झाल्या. तेव्हापासून राहुल गांधींनी आपला फोकस अमित शहांकडे शिफ्ट केला. त्यांनी अमित शहांना पत्र लिहून पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून, पॅलेट गनच्या वापरावरून काही सवाल उपस्थित केले. त्यांची उत्तरं देण्याची मागणी केली. ज्यांच्या विरोधात पोलिसांनी बळाचा वापर केला त्यांना थेट पत्रकार परिषदेत आणून राहुल गांधींनी अमित शहा यावर कधी बोलणार असे सवाल केले. अमित शहांनी संसदेत येऊन या सगळ्याची उत्तरं द्यावीत, गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारावी, याकडे राहुल गांधींचा कल आहे. मोदींनी पेपर लीकच्या मुद्द्यावरून टास्क फोर्स आणि कडक कायदे बनवणार असल्याचं देशाला सांगितलं. आंदोलनात आपल्याबद्दल शिवराळ भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ करत असल्याचा व्हिडिओ केला. यातून मोदींनी देशातल्या जनतेच्या विरोधाची तीव्रता कमी करण्याचा, विद्यार्थ्यांच्या मनातली आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राहुल गांधींनी जर मोदींना टार्गेट केलं असतं तर यावरून त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता होती. तसंच मोदी विरुद्ध राहुल गांधी हा नेहमीचाच संघर्ष असल्याने याची विशेष दखल घेतली गेली नसती. पण
राहुल गांधी विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायासाठी अमित शहांना जबाबदार धरत असल्यामुळे हे आरोप फक्त राजकीय नेत्याचे नाहीत तर देशातल्या जनतेचे होतात। यामागे राजकारण नाही तर जनतेचा आवाज ही विरोधी पक्षनेत्याची मुख्य जबाबदारीच राहुल गांधी पार पाडत असल्याची प्रतिमा तयार होते। त्यामुळे या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला तरी त्याला एक प्रकारे व्हॅलिडेशन मिळतं आणि मुख्य म्हणजे या मुद्द्यावरून मोदी अमित शहांना डिफेंड करू शकत नाहीत। तसं केलं तर त्यांच्या इमेजलाच धक्का बसतो याची राहुल गांधींना खात्री आहे। त्यामुळे फक्त अमित शहांना टार्गेटवर ठेवून मोदी सरकारची कोंडी करण्याची खेळी राहुल गांधी सेफली खेळत असल्याचं म्हणलं जातंय। मोदी शहांना ट्रॅप करण्याची राहुल गांधींची दुसरी खेळी म्हणजे सरकारला बचावाच्या भूमिकेत टाकणं। आजवर मोदी सरकार कुठल्याही अधिवेशनात आक्रमकपणे आपली बाजू मांडत असल्याचं पाहायला मिळाले। आपण केलेला विकास, काँग्रेसच्या काळातलं युपीए सरकार आणि आपल्या सरकारमधला फरक, विरोधकांच्या चुका अशा मुद्द्यांवर सरकार चर्चेचा अजेंडा ठरवत आलं। त्यामुळे चर्चेचा केंद्रबिंदू बहुतेक वेळा सरकारला हवा तोच असायचा। पण यावेळी चित्र पूर्णपणे बदलले। 20 जुलैला म्हणजेच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेला विद्यार्थी मोर्चा आणि त्यावर झालेला लाठीचार्ज हा एकच मुद्दा राहुल गांधी संपूर्ण अधिवेशन जिवंत ठेवताना दिसत आहेत। FCRA, डिलिमिटेशन किंवा इतर विधेयकांवर चर्चा व्हावी अशी सरकारची इच्छा असताना राहुल गांधींनी अमित शहांच्या उत्तराची मागणी केंद्रस्थानी ठेवली। परिणामी सरकारला स्वतःचा अजेंडा पुढे रेटण्याऐवजी संसद का चालत नाही, विरोधकांना कसं समजवायचं आणि कोंडी कशी फोडायची याच प्रयत्नात वेळ घालवावा लागतोय। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांची गेल्या 10 दिवसात 2 वेळा बैठक घेतली। त्यांना सभागृह सुरू ठेवण्याची विनंती केली। डिलिमिटेशन आणि FCRA विधेयक मांडण्यासाठी विरोधी पक्षांना राजी करण्याचा प्रयत्न सरकार करतंय। पण राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यामुळे विरोधकांना चुकीचं ठरवण्याऐवजी आपली बाजू चुकीची नाही याचं सरकारलाच सतत स्पष्टीकरण द्यावं लागतंय। म्हणजेच चर्चेचा विषय आणि संसदेचा अजेंडा ठरवण्याचा अधिकार राहुल गांधींनी काही अंशी स्वतःकडे खेचलाय। अटॅकिंग बॅटिंग करणाऱ्या सरकारला डिफेन्सिव्ह खेळ खेळायला भाग पाडल्याची चर्चा आहे। आता पुढचा आठवडा हा अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे। त्यामुळे इतक्या कमी कालावधीत डिलिमिटेशन सारखं सरकारचं महत्वाकांक्षी विधेयक मांडून ते पास करणं सरकारसाठी अवघड आहे। तसंच राहुल गांधींनी उभ्या केलेल्या सरकार विरोधी लाटेचा विचार करता ज्या विरोधी पक्षांना विधेयक पास करण्यासाठी मोदी सरकारने कन्व्हिन्स केलं होतं ते विरोधक सुद्धा सरकारला किती साथ देतील हा मोठा प्रश्न आहे। यामुळेच मोदी सरकार राहुल गांधींच्या ट्रॅपमध्ये अडकल्याचं म्हणलं जातंय। राहुल गांधींच्या ट्रॅपचा तिसरा पॉइंट म्हणजे सरकार घाबरतंय हे नरेटिव्ह सेट करणं। अमित शहा आणि नरेंद्र मोदी या अधिवेशनाच्या 15 दिवसात एकदाही सभागृहात आलेले नाहीत। त्यामुळे विद्यार्थी आंदोलन हाताळण्यात मोदी सरकार सपशेल गणलं हेच हायलाइट करण्याचा राहुल गांधी प्रयत्न करतायत। अमित शहा संसदेत उत्तर देत नाहीत म्हणजेच त्यांच्याकडूनच पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले गेले। मोदी सरकारने विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर करण्याचं ठरवलं होतं का असे जे सवाल आजही जनतेच्या मनात आहेत ते तसेच पेट्टे ठेवण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय। यातून सरकार आता उत्तर द्यायला घाबरत असून त्यांना लोकांच्या, तरुणांच्या प्रश्नांपेक्षा स्वतःची सत्ता महत्वाची आहे असा मेसेज देण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। एकंदरीतच अधिवेशनाचे फक्त काही दिवस शिल्लक असतानाच राहुल गांधींनी घेतलेली आक्रमक भूमिका मोदी सरकारला डॅमेज करणारी ठरत असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे आता शेवटच्या आठवड्यात नक्की काय होणार? अमित शहा संसदेत येऊन उत्तर देणार का? मोदी सरकार हे डॅमेज कंट्रोल कसं करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकार राहुल गांधींच्या ट्रॅपमध्ये अडकत चाललंय का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।